संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाचं आज आपण या ठिकाणी पाहत आहात। यांच्या पादुकाच्या दर्शनासाठी खूप मोठी गर्दी आहे आणि गंजगोलाई परिसरामध्ये आपण थांबलेलो आहेत। आपण पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक जे आहेत ते लातूरमध्ये दाखल झालेले आहेत। युवा पुढारीच्या माध्यमातून आज आपण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पादुकाच्या दर्शनासाठी जे भाविक येत आहेत ते आपण पाहत आहात। खूप मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये यांच्या पादुका आलेले आहेत, त्यामुळे सगळे भाविक आज आपल्याला दिसत आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आज लातूरमध्ये आल्यामुळे लातूरचं वातावरण हे पूर्णपणे माऊलीमय झालेलं आहे। आज आपल्याला हे दिसत आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आणि यांच्या पादुकाचे लातूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि आपण हा आगमन सोहळा पाहू शकतो की या ठिकाणी सगळ्या भाविकांची किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। तर मी थांबलेलो आहे लातूरमधील गंजगोलाई या परिसरामध्ये। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला हे भाविक हे ज्ञानोबा माऊली हे आपल्याला दिसत आहेत घोषणामध्ये। तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। आपण पाहू शकतात कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे। लातूरचं खरं तर पाहायला गेलं तर लातूरचं खरं तर भाग्य उजळून निघालेलं आहे। बरोबर मामानी म्हणल्याप्रमाणेच भाविकांनी सांगितल्याप्रमाणेच खरंच की लातूरचं भविष्य आणि लातूर हे उजळून निघालेलं आहे। लातूर हे पूर्णतः माऊलीमय वातावरण झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला